लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील ओझर येथील एका खासगी शाळेच्या बसचा सय्यद पिंपरीजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे। बसमध्ये तब्बल 21 विद्यार्थी होते, मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच जाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान बस चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूल बस दुपारी सुमारे 1च्या सुमारास विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी निघाली होती। सय्यद पिंपरीकडे जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन दोनदा पलटी झाल्याचे सांगितले जात आहे। बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असल्याचाही आरोप पालकांकडून यावेळी करण्यात आलाय। माझी मुलगी या बसमध्ये होती। आज 21 मुलं या बसमध्ये होते, छोटे छोटे। त्या जागा नाही राहत बसायला। 10व्या मैलावर माझी मुलगी रोज उतरते, ती आज तिकडे न सोडता ती इकडे आली पिंपरी रोडला। इथं दुर्घटना झाली, त्यात तिला काही झालं नाही, सगळे मुलं सुखरूप आहे। पण त्यात आमचे नाना नामदेवराव, प्रवीण भाऊ लोखंडे या सगळ्यांच्या मदतीने ते सुखरूप सगळे घरी पोहोचले आता। पण फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं, काही या बसचे पेपर संपले, ड्रायव्हर मध्ये धुंद होता आणि जबाबदारी कोणी घेतलीच नाही। प्रिन्सिपल होते, इथे आलेले डायरेक्टर होते, सगळे होते। आमची इच्छा आहे अशी पालकांची, काही उद्यापासून बस आम्हाला नकोय। अपघातानंतर सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले। या घटनेत 2 ते 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले साधारण 1:30 वाजेच्या सुमारात 10 मैल शिंदे रोडवर गंगापूर कॅनलच्या पश्चिम बाजूला 16 मुलं बसलेली एक व्हॅन अचानक नाल्यात गेली। त्या गाडीमध्ये 16 मुलं होते। 2 मुलींच्या हाताच्या आणि एकीच्या कमरेच्या लागलं, बाकीचे मुलं घाबरलेले होते। ड्रायव्हर का लायसन नव्हतं, तो ड्रायव्हर नशा केलेला होता। तर 21 विद्यार्थी होते आणि 3-4 मुलींना काय म्हणतात मुक्कामार आणि घरसटलेलं होतं आणि काही मुलींना कमरेत थोडासा मार बसलेला होता आणि त्यांचं खूप थरकाप चालू झालेलं होतं। त्यांच्याजवळ आहे ना, त्या बसमध्ये ज्या ॲमेटीज लागतात शाळेच्या, त्या शाळेने फॉलो नाही केलाय। ती शाळा दिव्यान शाळा म्हणून आहे, जी पंचवड गणेश मंदिर जवळ आहे। त्यांनी गाईडलाईन जी राहते शाळेची, का एका शाळेच्या बस बरोबर जेवढी मॅक्झिमम कॅपॅसिटी असेल 10 किंवा 12 मुलांची, त्याच्या अतिरिक्त कॅपॅसिटी होती। या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। बसची कागदपत्रे आणि परवानग्या वैध होता का, तसेच चालक नशेत असताना त्याच्याकडे बसची जबाबदारी कशी देण्यात आली, असा सवाल पालकांकडून केला जातोय। या प्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।